आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि आपली सगळी अर्थव्यवस्था हे कृषीवर अवलंबून असते। आणि आता 7 जून होऊन गेलाय, मिरूग लागला, 11 तारीख आहे आणि शेतकऱ्याची लगबग असते की शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं भेटलं पाहिजे, चांगलं खत भेटलं पाहिजे। यासाठी भव्य बियाणे महोत्सव 2024 याच्या पहिले हा बियाणे महोत्सव चालू होता, पण काही कारणास्तव 2 वर्षापासून याच्यात खंड पडला होता। आमच्या पालकमंत्री साहेबांसोबत जी बैठक झाली होती, आढावा बैठक, आपल्या मतदारसंघामध्ये खत किती लागते, बियाणे किती लागते या अनुषंगानं मुद्दा उपस्थित केला होता आणि कलेक्टर साहेब, पालकमंत्री साहेबांनी संपूर्ण तालुक्यामध्ये 10 आणि 11 2 दिवसाचा भव्य बियाणे महोत्सव आयोजित केला होता। त्या अनुषंगानं आज इथं आल्यावर एक समाधान झालेलं आहे, कारण आज आपल्या इथं गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक इथून बी येते, मोठ्या प्रमाणावर महाबीज बी आपल्याला बी देते, पंजाबराव कृषी विद्यापीठ हे आपल्याला बी उपलब्ध करून देते। पण शेतकऱ्यांसाठी बी उपलब्ध करून दिलं पाहिजे, कारण दर्जेदार बियाणं, कारण शेतकरी बी हा प्रयोगशील आहे आणि आज आपण बाहेरचं बियाणं घेतो, त्या प्लॉटचं आपल्याला माहित नसते, त्या सीडचं आपल्याला माहित नसते, काय देऊन राहिले माहित नसते। पण आपल्या तालुक्यातले, आपल्या मतदारसंघातले जे शेतकरी आहे, जे वर्षानुवर्ष शेतीमध्ये प्रयोग करून राहिले, चांगलं बियाणं अरेज चांगला काढून राहिले, उत्पन्न चांगलं काढून राहिले, अशा लोकांना एक मार्केट उपलब्ध झाले पाहिजे म्हणून या बियाण्याच्या माध्यमातून काल अनेक शेतकऱ्यांनी इथं भेट दिली। तालुका कृषी अधिकारी तायडे साहेब यांच्या नेतृत्वात इथं जे स्टॉल लागले शेतकऱ्यांचे, तर काही लोकांनी हातात विक्री करून घेतली आणि काही लोकांनी बुकिंग केली आहे। पावसाचा खंड पडलेला आहे, तुम्हाला माहित आहे, त्याच्यामुळे काही लोक आता हात आवरून आहे। पण जे बियाणं आपण 80 रुपयानं विकतो तेच आपल्याला 160 रुपयाने घ्यायला लागतं। तर मग शेतकरी हा व्यापारी झाला पाहिजे आणि दर्जेदार आणि चांगल्या क्वालिटीचं आणि आपल्या नजरेच्या सामने पिकलेलं आणि आपण पाहिलेलं हे बियाणं शेतकऱ्यांना उपलब्ध झालं पाहिजे। सर्वांना नमस्कार, मी दीपक तायडे, तालुका कृषी अधिकारी मूर्तिजापूर। चालू वर्षी कृषी उत्पन्न बाजार समिती मूर्तिजापूर येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत भव्य बियाणे महोत्सवाचे आयोजन केलेले आहे। दिनांक 10 व 11 जून रोजी हा बियाणे महोत्सव होत असून या ठिकाणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वतः उत्पादित केलेले सोयाबीन सोबतच तूर असेल, जवस असेल, चिया असेल, तीळ असेल, ह्या सर्व बियाण्याची या ठिकाणी विक्री या 2 दिवसात शेतकरी करत आहे। यामागचा हा बियाणे महोत्सव घेण्यामागचा जो प्रमुख उद्देश आहे की शेतकऱ्यांच्या खर्चात बचत व्हावी आणि सोयाबीन हे सरळ वाण आहे। तालुक्यात जर बघितलं तर सोयाबीन पिकाचा पेरा हा सर्वाधिक आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःकडील जे बियाणं आहे ते त्याची उगवण क्षमता चाचणी करून जे खात्रीशीर बियाणं आहे ते तालुक्यातील शेतकऱ्यांनाच उपलब्ध व्हावे या प्रमुख उद्देशाने हा बियाणे महोत्सव आयोजित केलेला आहे। या बियाणे महोत्सवामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञांनी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे। सोबतच या ठिकाणी लाईव्ह दशपर्णी अर्काचं प्रात्यक्षिक सुद्धा कृषी विभागामार्फत उपस्थित सर्व शेतकऱ्यांना दिलेलं आहे। त्याचबरोबर सोयाबीन जे मुख्य पीक आहे याची पेरणी करताना पारंपरिक पद्धतीने न करता जे कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले तंत्रज्ञान आहे, रुंद सरीवरंबा पद्धत, ज्याला आपण BBF म्हणतो, ह्या पद्धतीने जर केली तर बियाण्याची सुद्धा 8 किलो बचत होते, खताची बचत होते आणि शेतकऱ्याच्या आर्थिक खर्चात सुद्धा बचत होते। तर याचं सुद्धा लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ सोबतच कृषी विभागाचे अधिकारी यांच्या मार्फत दिलेला आहे। BBF पेरणीबाबत सांगायचं झाल्यास चालू वर्षी जो आपण सर्वजण हवामान विभागाने जो अंदाज सांगितला आहे की तुलनेने पाऊस कमी आहे, तर शेतकऱ्यांनी BBF पद्धतीने जर पेरणी केली तर बियाण्याची बचत होईलच, सोबतच जेव्हा पिकाला पाण्याची गरज असेल तर ज्या सरी पडतील त्यामध्ये पावसाचे पडलेलं पाणी मुरून जाईल आणि अतिरिक्त जर पाऊस झाला तर ते पाणी शेतातून बाहेर निघण्यास सुद्धा त्यामध्ये मदत होते। ह्या सर्व कृषी विभागाचं जे तंत्रज्ञान आहे हे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं, कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्या ह्याकरता एक माहिती पुस्तिका सुद्धा, म्हणजे कृषी विभागाच्या सर्व योजनांची माहिती पुस्तिका सुद्धा आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिली। आणि महाराष्ट्र शासनाने विकसित केलेले जे महाविस्तार AI ॲप आहे, ज्यामध्ये चालू वर्षीपासून दररोज पावसाचा अंदाज या ॲपवर
शेतकऱ्यांनाच माहिती पडणार आहे. सोबतच बाजारभाव असेल, योजना असेल, नवीन तंत्रज्ञान असेल आणि ह्या ॲपमध्ये एक चॅटबॉट आहे जसं की आपल्याला तुरीची शेंडा खुळणी कधी करावी हा जर प्रश्न विचारला तर एक विदिन सेकंद उत्तर या ॲपमध्ये शेतकऱ्यांना मिळते. तर असे शेतकऱ्यांना एक कृषी विभाग स्वतःकडे स्वतःच्या खिशात शेतकरी ठेवू शकतात असं हे ॲप आहे. तर ह्या ॲपची सुद्धा जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंदणी सहाय्यक कृषी अधिकारी या ठिकाणी करून देत आहे. तर अशा प्रकारे कृषी महोत्सव कृषी विभागामार्फत राबवण्यात येतो. माझं नाव अर्चना कैलास बगेवार. कृषी विभागामार्फत आपल्या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्याचे बियाणे शेतकऱ्यासाठी हा भव्य बियाणे महोत्सव इथं साजरा झालेला 2 दिवसीय प्रदर्शनी इथं साजरी झालेली आहे. भरपूर अशा शेतकऱ्यांनी इथं योगदान दिलेले आहे. वेगळ्या पद्धतीचे ते बियाणे ठेवण्यात आलेले आहे आणि जो यावर्षी आपल्याला हे सांगण्यात आलेलं आहे की एल निनोचा जो प्रभाव झालेला आहे त्यामुळे आपल्या देशामध्ये पावसाचं प्रमाण कमी सांगितलेलं आहे. म्हणून शेतकऱ्यांनी जे घरीच बियाणे ठेवलेले आहेत त्याचा जर आपण उपयोग केला तर आपल्याला त्याचा सुद्धा आपल्याला भरपूर असं योगदान मिळेल. आणि तसं दशपर्णी अर्क, जीवामृत, बीजामृत हे जर आपण घरीच जर फवारणी तयार केली आणि ते जर आपल्या शेतामध्ये आपण फवारली तर आपल्यापाशी पैशाची जी बचत आहे ते पण होऊ शकते. आणि जर आपण बियाणे जे आपल्या घरामध्येच आहे सोयाबीन, तूर सगळं जे इथं स्टॉल्स कृषी विभागामार्फत लावलेलं आहे ते जर आपण घरीच जर पेरणी केली तर शेतकऱ्याचा भरपूर असा पैसा हा वाचू शकतो आणि त्याचा आपल्याला भरपूर असा नफा मिळू शकतो. माझं नाव अश्विनी गोवर्धन इंगळे. मी मूर्तिजापूरमध्ये कृषी सखी म्हणून कार्यरत आहे. तर आपल्या या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये भव्य दिव्य असा बियाणे महोत्सव मेळावा आयोजित करण्यात आला असून शेतकऱ्यांना मोठ्या अशा प्रमाणात बियाण्यांबद्दल अतिशय अशी चांगली माहिती आणि कोणतं वाण म्हणजे कोणत्या वाणाबद्दल आपण कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न घेऊ शकतो अशा बाबतीत चांगल्या प्रकारे माहिती मिळालेली असून तरी सुद्धा जे काही अकोल्यावरून आपले म्हणजे केविके वरून सर आले होते, कुलदीप देशमुख सर, त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि वेगवेगळ्या प्रकारचे वाण म्हणजे बियाणं सांगितलं की कसं पेरायचं, काय करायचं आणि DAP, युरिया हे जे खत आहे म्हणजे या बाबतीत शेतकऱ्यांना कमतरता भासत आहे. तर हे आपण म्हणजे कशा प्रकारे आपण याची पूर्तता करू शकतो किंवा या अडचणीबद्दल आपण सामना करू शकतो याबद्दल सुद्धा मार्गदर्शन दिले. तर त्या सरांचे सुद्धा म्हणजे नमस्कार, मी जीवन ढोकणे, जितापूर खेडकर येथील एक शेतकरी आहे. काल कृषी विभागाच्या वतीनं या ठिकाणी बियाणे महोत्सव आयोजित केला गेला होता. काल म्हणजे 10 तारीख आणि आज 11 तारीख 2 दिवस हा बियाणे महोत्सव होता. या बियाणे महोत्सवामध्ये बरेच शेतकरी आपल्याजवळ जे चांगल्या क्वालिटीचं बियाणं होतं ते या ठिकाणी घेऊन त्या प्रत्येक शेतकऱ्यांनी आपले स्टॉल लावले होते आणि त्या प्रत्येक स्टॉलवर त्या शेतकऱ्यांनी जे काही बियाणं ठेवलं त्या बियाण्याचं तिथं नाव लिहिलं, त्यावर क्वांटिटी लिहिली. एकंदरीत सर्वांकडे चांगल्या प्रतीचं आणि नवीन बियाणं होतं. जे मार्केटमध्ये जे बॅगमध्ये मिळत असते त्यापेक्षा काही पटीनं दर्जेदार बियाणं इथे शेतकऱ्यांनी या बियाणे महोत्सवामध्ये आणलेलं होतं. बरेच लोकांनी या ठिकाणी बियाण्याची बुकिंग पण केली आणि फोन पण करत आहेत. काल माझं सुद्धा बियाणं होतं. माझ्याकडे तुरीचं एक गोदावरी होती, फुलेतृप्ती आणि लक्ष्मीची पंचगंगा असं माझं स्टॉल आहे. माझ्याकडे ज्या लोकांनी काल बुकिंग केली आज त्यांचे प्रत्यक्ष मला फोन पण आले. म्हणजे इथे जो बियाणे महोत्सव कृषी विभागाने आयोजित केला, खरोखर कृषी विभागाचं हे काम जे आहे एक उल्लेखनीय काम आहे. परंतु लोकांचा प्रतिसाद जो त्याला लाभला याहीपेक्षा जास्त प्रतिसाद मला वाटते शेतकऱ्यांनी द्यायला पाहिजे आणि आपल्याकडे असलेलं उच्च क्वालिटीचं बियाणं इथे प्रत्येक शेतकऱ्याकडे पोचवायला पाहिजे. या निमित्तानं मी एक म्हणजे हा मेसेज शेतकऱ्यांपर्यंत पोचवू इच्छितो आणि याही पुढे प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याच्याकडे जे काही असलेलं नवीन टेक्निक म्हणा, इथे आल्याच्या नंतर शेतकऱ्यांची वैयक्तिक जो हितगुज होतो त्यातून त्या दुसऱ्या शेतकऱ्याला जे काही गायडन्स मिळतं ते पण एक चांगल्या प्रतीचं एक संवाद शेतकऱ्यांसाठी होऊ शकतो. म्हणून अशा या कार्यक्रमाचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं एक माझं शेतकऱ्यांना वैयक्तिक आव्हान राहील. कृषी विभाग तर आपल्या परीनं करतोय. कृषी विभागाचं कामच आहे की शेतकऱ्यांसाठी. राज्याच्या हवामान खात्याच्या वतीने यंदाच्या वर्षी पावसाळ्यावर जर पाहायला गेला तर तुरळक सांगण्यात आलेला आहे. या अनुषंगाने
जर पाहायला गेलं तर कृषी विभागाच्या वतीने बियाणे महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. माझ्या पाठीमागे असलेला भव्य बियाणे महोत्सव मी दाखवू इच्छितो. कशा प्रकारे अकोल्याच्या मूर्तिजापूर या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी कार्यालय मूर्तिजापूरच्या वतीने तालुका कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन असेल किंवा इतरही यांच्या वतीने जे शेतकरी आहेत त्यांच्याकरता मार्गदर्शन शिबिर, त्याचप्रमाणे या ठिकाणी भव्य बियाणे महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एकीकडे विविध प्रकारे या ठिकाणी बियाण्यांचं स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत आणि या माध्यमातून 160 गावांमध्ये सुद्धा तालुका कृषी अधिकारी कार्यालय असतील किंवा इतर कृषी विभाग यांच्या वतीने गावातील शेतकऱ्यांना याचं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. कशा प्रकारे आपण पेरणी करायची आहे, कुठलं बियाणं हे आपल्या शेतीकरता पूरक राहील आणि जेणेकरून ज्या प्रकारे दरवर्षीच्या हंगामामध्ये जो होऊ घातलेला दुबार पेरणीचा जी वेळ आहे ही शेतकऱ्यावर येता कामा नये याकरिता कृषी विभाग सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने विविध मार्गदर्शन केल्या जात आहे. कुठल्या प्रकारचं खत वापरायला पाहिजे, कुठल्या प्रकारचं बियाणं विकत घ्यायला पाहिजे आदींची माहिती या ठिकाणी तंत्राच्या वतीने जे असतील किंवा या ठिकाणी असलेले जे ज्ञात आहे त्यांच्या वतीने देण्यात येत आहे. तालुका कृषी अधिकारी सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. त्यांच्या वतीने सुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिरामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं गेलं जाणार आहे. त्याचप्रमाणे मी दाखवू शकतो या ठिकाणी कशा प्रकारे शेतकरी सुद्धा या ठिकाणी हजर झालेले आहेत. विविध जे बियाणं आहेत त्या बियाण्यांची माहिती या ठिकाणी घेतल्या जात आहे. आगामी जो पाऊस आहे त्या पाऊस पडल्यानंतर बियाण्यांची जी पेरणी करण्याची जी लगबग आहे त्याकरता शेतकऱ्यांची धामधूम चाललेली आहे. तर दुसरीकडे खताची जी खरेदी आहे त्याकरता सुद्धा शेतकरी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. प्रतीक पुरेकर, LS मराठी, मूर्तिजापूर, अकोला.